महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कैथलिक बँकेतर्फे दिवाळीनिमित्त विशेष ऑफर. गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%. माननीय नितीन ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. नमस्कार, मी संतोष गायकवाड. वसई न्यूज नेटवर्कच्या दैनंदिन बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, कैलासवासी सौ सुषमा नितीन ठाकूर ट्रस्ट आयोजित तसेच विजया ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सोमवार 27 ऑक्टोबर 2025 सकाळी 8:30 ते 3 वाजता कॅनरा बँक वडवली नायगाव पश्चिम इथे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. नितीन ठाकूर हे बहुजन कामगार संघटनेचे अध्यक्ष तसेच सोमवंशीय क्षेत्रीय भंडारी समाजाचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पार्टीची दिवाळी आशा सेविकांसोबत आमदार स्नेहा दुबे पंडित, कामगार नेते अभिजित राणे यांची प्रमुख उपस्थिती. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ उत्तम कुमार यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ आणि प्रतीक्षा फाउंडेशनच्या वतीनं वसई जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांसाठी खास साडी भेट कार्यक्रम व पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या योगदानाचा सन्मान करत समाजात सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा हा उपक्रम दिवाळीच्या मंगलशनी पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार स्नेहा दुबे पंडित व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन प्रतीक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी केलं होतं. तसेच विशेष अतिथी म्हणून माजी नगरसेवक प्रदीप पवार, शेखर धुरी, विजेंद्र कुमार, नंदकिशोर पवार, छोटू आनंद, राजू इसाई, प्रकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वसई तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांमध्ये विजय देसाई, संजय मिश्रा यांना सन्मानित करण्यात आलं. वसई विरारमध्ये शिवसेना भाजप महायुती एकत्र लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. वसई विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची महायुती एकत्र निवडणूक लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे वसई विरारमधील भाजप आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला असून कार्यकर्ते नव्या जोमानं निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचं सरकार आहे. लवकरच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर युती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. वसई विरारमध्ये शिवसेना भाजप युती, मुंबई महानगर प्रदेशातील 9 पैकी 4 महापालिकांमध्ये युती होईल. त्यामध्ये मुंबई, कल्याण डोंबिवली, पनवेल आणि वसई विरार महापालिकेचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात सर्वच महापालिकांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष आघाडीवर आहेत तेथे तिन्ही पक्ष स्वतंत्रच लढतील. स्वतंत्र लढलो तरी निवडणुकीनंतर महायुती पुन्हा एकत्र येईल, असंही सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं भाजप आणि शिवसेनेनं स्वागत केलं आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र लढली आणि परिवर्तन घडवून आणले. महापालिका स्थापनेपासून असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या एकाधिकारशाहीला शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती उलटवून टाकेल असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी व्यक्त केला आहे. वसईत प्रथमच गझल स्पर्धा होणार, यंगस्टार्स ट्रस्टने घेतला पुढाकार. यंगस्टार्स ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या पुढाकारानं वसई तालुक्यात प्रथमच
गझल गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। सर्व वयोगटातील गायकांसाठी ही स्पर्धा खुली असेल। स्पर्धकांना गझल सादर करण्यासाठी फक्त 5 मिनिटाची वेळ देण्यात येणार असून फिल्मी अथवा स्वरचित गझल त्यांना सादर करता येईल। आकर्षक रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या स्पर्धेतील पारितोषिकांचं स्वरूप असेल। 9 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता जुने विवा कॉलेज सेमिनार हॉल विरार पश्चिम येथे ही स्पर्धा होईल। या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मुग्धा लेले, मिलिंद पोंक्षे, सुरेखा कुरकुरे किंवा भूषण चुरी यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन समन्वयक अजीव पाटील यांनी केलं आहे। तर मंडळी, हे होतं वसई न्यूज नेटवर्कचं दैनंदिन बातमीपत्र। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।